कशाला कॉल करतोय? आता जर कॉल नाही उचलला तर सारखं सारखं कॉल करून डोकं खाईल. हॅलो. सुंदर, व्हॉट इज दिस? सगळ्या कोल्हापुरात फक्त तुमच्याच चर्चा चालल्या आहेत आणि ही सगळी चर्चा कसली चालली आहे ही मी तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे. हे रेप्युटेशन असणार आहे तुमचं? नाही कदम साहेब, ऍक्च्युली ते म्हणजे ते सगळं खोटं आहे. हे बघा, उगाच सारवासारव करू नका. आणि हे कसले डावपेच करून तुम्ही त्या जमिनी मिळवल्यात हे काही मला वेगळं सांगायला नको आहे. आणि अजून काय काय लपवत आहे तुम्ही माझ्यापासून? भाऊंची केली तशीच माझी फसवणूक पण करण्याचा प्लॅन आहे की काय? कदम साहेब, हे बघा, आधी माझं नीट ऐकून घ्या. ते सगळे आरोप खोटे. मी कोणाची फसवणूक केलेली नाहीये. हे बघा, खरं खोटं करायला मी काही रिकामटेकडा माणूस नाही इथं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अशा माणसाबरोबर मी प्रोजेक्ट करण्यामध्ये इंटरेस्टेड नाही. मला कसल्याही वादात अडकायचं नाहीये. अहो कदम साहेब, काय बोलताय तुम्ही? तुम्ही असं कसं करू शकताय? दिस इज टोटली अनप्रोफेशनल. प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनलच्या बाता तुम्ही मारू नका मिस्टर धैर्य. मी फक्त तुम्हाला हेच सांगतोय की मी तुमच्या प्रोजेक्ट मधून बाहेर आहे. अहो असं कसं प्रोजेक्ट मधून आउट होऊ शकता? असं लास्ट मिनिटला डील नाही मोडू शकत तुम्ही. मी काय करायचं आणि मी काय नाही करायचं हे तुम्ही नाही सांगायचं मिस्टर धैर्य. आणि हा जो ऍटिट्यूड आहे ना, हा माझ्या समोर दाखवू नका, दुसरीकडे कुठेतरी दाखवा. नाही सॉरी, म्हणजे हे बघा, असा तावत निर्णय घेऊन काही फायदा होणार नाहीये. असा निर्णय घेऊ नका. एकदा माझं ऐकून घ्या. आपण भेटून बोलूया की. मी तुम्हाला सांगितलं ना, मी कुठल्याही वादात अडकण्यासाठी इंटरेस्टेड नाही. कदम साहेब, अहो या डील मध्ये तुमचा फायदा होता म्हणून तर इन झालात ना तुम्ही. आता ह्या एक दोन खोट्या बातम्यांमुळे अशी माघार का घेताय तुम्ही? आणि तुमच्यावर केलेले आरोप हे खरे असतील तर? कदम साहेब, अहो प्रश्न तरच आहे ना. म्हणजे ते खरे असूही शकता किंवा नसूही शकता. आणि मी स्वतः सांगतोय की तुम्हाला, अहो ते सगळे आरोप खोटे. आणि आपण भेटून बोलूया एकदा. तुम्हाला जर नाहीच पटलं तर मग आपण नंतर डील कॅन्सल करूच शकतो की. प्लीज ऐका माझं. ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे मिस्टर धैर्य, एक शेवटचा चान्स देतो तुम्हाला. पण लक्षात घ्या, हे सगळं जर का खरं निघालं तर तुम्ही संपलात म्हणून समजा. सावी नाईक, हे सगळं तुझ्यामुळं होत आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल सावी. भाऊ, मी काय सांगते ते शांतपणे ऐका. सावे, म्हणजे तुझ्यात आणि धैर्यांमध्ये काही वादावादी झाली आहे काय? भाऊ, हो वादावादी व्हायला आधी त्यांनी नांदलं तर पाहिजे का नाही तिथं? दीपा, जरा गप बस. आता इथं काय बोलू नको. हा, जरा गप बस. का? मी कशाला गप्प बसू? अहो भाऊंना वेड लागलंय. अजून किती दिवस तुम्ही त्यांच्या समोर असं खोटं बोलणार आहे हो? जे काय खरं आहे ना ते त्यांना कळू दे एकदा. वहिनी, जरा गप्प बस. उगाच माझा अंत बघू नकोस. ओ, अंत तर तुम्ही बघायला लागलाय माझा.